नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कैलासवासी अर्जुनराव घोरपडे यांनी सामान्य जनतेसाठी आपले आयुष्य खर्ची घातले. जनतेचा विश्वास अबाधित राखून दीर्घकाळ कार्य करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. सामान्यांच्या उन्नतीसाठी आजही सहकाराला पर्याय नाही, असे विचार माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच आपल्या भाषणात बोलताना शेतीचा विकास ही देशाची गरज असल्याचे ते म्हणाले. मराठा सहकारी बँकेचे संस्थापक कैलासवासी अर्जुनराव घोरपडे यांचा जन्मशताब्दी सोहळा येथील मराठा मंदिर मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कर्नाटक लोकसेवा आयोगातर्फे राज्यात घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेत अनेक चुका झाल्या असून कन्नड माध्यमांच्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे 2 दिवसांपूर्वी झालेली परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल येथे जोरदार निदर्शने करून अधिकाऱ्यांचा पुतळा दहन करण्यात आला. झालेली परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी लक्ष्मण अष्टगी, आर.एन. केंगेरी, एन. रायबागी, पी. सालोटगी यांच्यासह शेकडो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते. हिंदू संघटनांच्या प्रयत्नांमुळे भाजप सत्तेवर आला, मात्र सत्तेच्या लालसेपोटी आपल्या पक्षाचे ध्येय आणि सत्ता मिळवण्यासाठी कष्ट करणाऱ्यांचा विसर पडला आहे. हिंदू धर्माचे रक्षण व बांगलादेशातील होणारे हिंदू धर्मियांवरील अत्याचार यावर केंद्र सरकार कोणतीच भूमिका घेत नाही. जर भाजपने या संदर्भात आपली भूमिका घेतली नाही तर आम्ही स्वतः शस्त्र उचलू अशी थेट चेतावणी श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी दिली. बेळगावात आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जळगावच्या रामगिरी महाराजांना समर्थन देऊन आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असून त्यांच्यावर कुणी टीका टिप्पणी केली तर गप्प बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. बेळगाव शहर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह आज सकाळी पहाटे वॉक अँड रन कार्यक्रम आयोजित केला होता. पोलिसांचे काम हे 24 तासाचे असते, त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बेळगाव शहराचे पोलीस उपायुक्त DCP रोहन जगदीश व अन्य पोलीस अधिकारी यांनी सहभाग घेतला होता. या वॉक अँड रनचे 6 किलोमीटर अंतर निश्चित करण्यात आले होते. बेळगाव शहराच्या विविध भागात आठवड्यातून 1 दिवस हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य उत्तम राहील आणि जनतेच्या समस्या जाणून घेता येतील. गणेश चतुर्थीच्या पूर्वनियोजनासाठी शहरातील उत्तर भागातील खांब बदलणे आणि रिपेरीचे काम करण्यात येणार असून यासाठी उद्या मंगळवारी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती हेस्कॉम विभागाने पत्रकाद्वारे कळवले आहे. उज्ज्वलनगर, गांधीनगर, अहमदनगर, मारुतीनगर, सेंट्रल बस स्टँड, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, PB रोड, RTO कार्यालय परिसर, कोतवाल गल्ली, खडेबाजार परिसर, समादेवी गल्ली, काकती वेस रोड, शनिवार खूट, कचेरी रोड, नार्वेकर गल्ली, दरबार गल्ली, टेंगिनकर गल्ली, आझाद गल्ली, पांगुळ गल्ली, भोई गल्ली आदी परिसरात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. मागील कर्नाटक सरकारने अंमलात आणलेले 3 कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी शेतकऱ्यांनी काँग्रेस सरकारला सत्तेवर आणले. या सरकारनेही सत्तेवर येताच कायदे तात्काळ रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते कायदे अजूनही मागे न घेतल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत वाढच होत आहे. तेव्हा विजेच्या समस्येसह अन्य समस्यांना वाचा फोडून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटना, हरित सेना यांच्या माध्यमातून बेळगाव जिल्हा रयत संघटनेतर्फे येत्या बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नेहरू नगर येथील हेस्कॉमच्या मुख्य कार्यालयावर समस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. निलावडे गावामध्ये हैदोस घालणाऱ्या जंगली हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्तांना तातडीने अटी व नियम न लादता नुकसान भरपाई अदा करावी अशी मागणी निलावडे ग्रामस्थांनी वनसंरक्षक यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन विनायक बुतकेकर यांनी दिले. तसेच वनसंज्ञा, अनिर्णित क्षेत्र आदींबाबत गावकऱ्यांनी श्रीकांत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. गेल्या अनेक दिवसांपासून खानापूर तालुक्यातील काबनाळी, कांजळे, दारोळी, गवळीवाडा आदी गावांमध्ये हत्तींचा वावर आहे. मोठ्या प्रमाणात या हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांच्या भातशेती आणि बागायतीचे मोठं नुकसान केलं आहे.
शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय. रायबाग येथील नगरपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड सोमवारी पार पडली. अध्यक्षपदी अशोक निलाप्पा अंगडी तर उपाध्यक्षपदी भारती दत्ता जाधव यांची बिनविरोध निवड झाली. आमदार DM ऐहोळे व माजी आमदार विवेकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवडणूक पार पडली. कसनाळ माणकापूर रस्त्यावर बागवान फार्म हाऊसजवळ झालेल्या 2 दुचाकींच्या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले पांडुरंग सुतार वय 45 राहणार कसनाळ यांचे इचलकरंजी येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून सदलगा पोलीस ठाण्याकडे सदर प्रकरण वर्ग करण्यात आलं आहे. निपाणीत चोरट्याने 4 दुकाने फोडून 200 ग्राम चांदीची नाणी व 50,000ची रोकड असा एकूण 1 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. सदर चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. निपाणी नगरपालिकेजवळ असणाऱ्या अमृतराज पोळ यांच्या किराणा दुकानात शनिवारी मध्यरात्री चोरट्याने छताचे काम सुरू असलेला पत्रा कापून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्याने 200 ग्राम चांदीची नाणी व 15,000ची रोकड लंपास केली. तसेच चिक्कोडी रोड येथील प्रवीण कुंभार, गजानन पाटील, महेश कोळकी यांच्या दुकानातही चोरी केली. या दुकानातील रोकड चोरट्याने लांबवली आहे. दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शहरवासियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणाचं पावित्र्य राखावं तसेच उत्सव शांततेत पार पाडावेत. उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या प्रत्येक नियमांचे पालन करावे. शहरातील व परिसरातील सर्व गणेश उत्सव मंडळांनी परवाना घेणे गरजेचे आहे. वाहतुकीला रस्ता सोडून मंडप घालणे, रात्री उशिरापर्यंत साऊंड बॉक्स लावू नयेत. भाविकांनी ग्रीन फटाके फोडावेत. विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. उत्सव काळात अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा गोकाकचे DYSP DS मुल्ला यांनी दिले. ते येथील तालुका पंचायत सभागृहात शांतता सभेत बोलत होते. शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच दर्जेदार रस्ता निर्मितीसाठी पेव्हर ब्लॉक उत्तम पर्याय ठरत आहे. चिक्कोडी सदलगा मतदारसंघातील प्रत्येक गावात पेव्हर ब्लॉकचे रस्ते करून सुविधा पुरवल्या आहेत. एकसंबा गावातील प्रभाग क्रमांक 3 व 4 येथे पेव्हर ब्लॉक रस्ता निर्मितीसाठी 51 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून दर्जेदार काम करण्याचे आवाहन विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी केले. एकसंबा येथे पेव्हर ब्लॉक रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यास चालना देण्यात आली. बेंगळूर अर्बनच्या अथर्व व्यंकटेश व लिह R जोसेफ या बुद्धिबळपटूंनी गिरीस्तुती चेकमेट स्कूल ऑफ चेस फाउंडेशन बेळगाव आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत बाजी मारली. शास्त्रीनगर बेळगाव येथील गुजरात भवन येथे झालेल्या कर्नाटक राज्य 11 वर्षांखालील खुला गट फेडरेटेड चेस चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेत बेंगळूर अर्बनच्या अथर्व व्यंकटेश याने पहिला तर म्हैसूरच्या ईश्वर वीरप्पन आयप्पन व बेंगळूर अर्बनच्या समक्ष अशोक याने अनुक्रमे 2रा आणि 3रा क्रमांक पटकावला. तसेच कर्नाटक राज्य मुलींकरिता 11 वर्षांखालील वयोगटासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत बेंगळूर अर्बनच्या लिह R जोसेफ हिने पहिला, बेंगळूरच्या इद्दू शीतला व उत्तर कन्नडच्या अन्विता साती यांनी अनुक्रमे 2रा आणि 3रा क्रमांक पटकावला. केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी 7 मोठे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्वनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की सरकार स्थापन होऊन 100 दिवसही पूर्ण झालेले नाहीत आणि अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. मंत्रिमंडळाने सोमवारी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी 7 योजनांना मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे 14,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अन्न आणि पोषण या पीक विज्ञानासाठी 3,979 कोटी, शाश्वत पशुधन आरोग्यासाठी 1,702 कोटी, डिजिटल कृषी मिशनलाही मंजुरी दिली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.